सुप्रभात मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सगळ्यात आणि सुंदर घाटवाटेमध्ये, ती आहे तामिनी। सुप्रभात या सुंदरशा तामिनीमधून आणि या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण जातोय एक सुंदर असा हिडन म्हणण्यात, जो की आत्ता सगळ्या लोकांना माहीत होतोय असा एक पॉईंट बघण्यासाठी, जो की आहे सावळ्या घाट। तर आपण आत्ता पोहोचलोय आहेरवाडी फाट्यावरती आणि आपल्याला इथून आतमध्ये 1.5 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे। तर चला निघूया। आहेरवाडी फाट्यावरनं थोडंसं अंतरावरनं आपल्याला एक बस स्टॉप बघायला भेटतो, तिथूनच आपल्याला डावीकडे टर्न घ्यायचा आहे। तर याच पॉईंटपासून आपल्याला खाली जायचं आहे आणि वरच्या साईडला गेलो तर आपण कुंडलिक व्हॅली आणि अंदरबन जंगलाकडे जाऊ। या साईडला खाली गेलो तर आपण सावळ्या घाटाच्या दिशेने जाऊ। तर चला निघूयात। आपण एका छोट्याशा वस्तीवर येऊन पोचलो आहोत, जिथं आपल्याला बॅग ठेवायला आणि गाडी पार्क करायला जागा भेटली। गाडी पार्कसाठी 50 रुपये फीस दिली आणि निघालो आपल्या ट्रेकला। तर आपण आता पोचलेलो आहे बेस्ट विलेजमध्ये, म्हणजे थोडक्यात इथं 3 घरांची वस्ती आहे आणि इथून आपला ट्रेक स्टार्ट होतोय। या साईडला आपण बघू शकतो एक बंगलो आहे आणि या साईडला आपण आता गाडी पार्क केली आणि हा रूट आपल्याला सावळ्या घाटापर्यंत घेऊन जाईल। तर हा रूट आपल्याला सोडायचा नाही आहे, एंडपर्यंत स्ट्रेट चालत जायचं आहे आणि मार्किंग्स पण केलेल्या आहेत ऑलमोस्ट, म्हणजे एक 40 मीटर्सवरती वगैरे अशा रिबिन्स बांधलेल्या आहेत त्यांनी, त्याच्यामुळं काही टेन्शनची हे नाही आहे, आपण इथून जाऊ शकतो। मित्रांनो, दुःख इतक्या प्रमाणात आहे ना की म्हणजे काय आता त्याला हेच नाही, तोडच नाही, कारण की पूर्ण दुःख आहे आणि साईडचं काहीच दिसत नाही। तर मे बी असं पण होऊ शकते की आपल्याला कमी व्ह्यू बघायला भेटेल, पण थोडा वेळ आपण तिथे स्पेंड करू, जेवढा करता येईल तेवढा। आत्ता एक दुपारच्या 12:30 झाल्यात आणि आम्ही ट्रेक स्टार्ट पण केलेला आहे आणि ऑलमोस्ट सगळं दुःख आहे इथं। तर त्याच्यामुळं बघू पुढं कसं कसं वातावरण डिपेंड्स, ड्रोन शॉट्स कसे येत आहेत कसे नाही। तर अजून एक गोष्ट सांगायची राहिली, तर आज आम्ही 2 जण आलो होतो ट्रेकसाठी, म्हणजे आलो आहे। हा गणेश आहे आणि आम्ही म्हणजे कॉलेजचे मित्र आहोत आणि अचानक प्लॅन ठरला की आज जायचं सावळ्या घाटात आणि आलोत। व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि व्हिडिओची मजा घ्या पूर्ण, कारण की आपण भरपूर सारे ड्रोन शॉट्स घेणार आहेत आणि व्हिडिओ एक नंबर भन्नाट असा ब्लॉग होणार आहे हा, तर त्यामुळं एंडपर्यंत पहा। इथं आल्यानंतर आपल्याला एक अशी प्रायव्हेट प्रॉपर्टीचा बोर्ड दिसेल। याच प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या बोर्डपासून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे, कारण की ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आणि इथूनच खाली गेल्यानंतर आपण खालच्या एका पॉईंटपर्यंत जातो आणि त्या पॉईंटचं नाव आहे कुंड व्हॅली असं म्हणतात त्या पॉईंटला, कारण की तिथं भरपूर सारे कुंड आहेत आणि तिथून आपल्याला अजून खाली जायचं आहे। मग तिथून आपल्याला थोड्याशा पायऱ्या लागतील, कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या जुन्या। तर तिथून खाली उतरून गेल्यानंतर एक 5 मिनिटावरती आपलं डेस्टिनेशन येईल। याच प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून जाताना आपल्याला थोड्याशा अंतरावरती पुढं आल्यानंतर एक ब्रिज लागतो, तो ब्रिज क्रॉस करून सरळ पुढं जायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित येत आहे, ब्रिज दिसतोय तुम्हाला, तर तुम्ही भटकलेले नाही आहेत, बरोबर रूटवरती आहेत आणि व्यवस्थित पुढच्या पॉईंटपर्यंत जातात। जेव्हापासून आम्ही पुण्यामधून निघालो होतो तेव्हापासून जोरात पाऊस सुरू आहे आणि अक्षरशः इतका पाऊस होता की समोरचं काही दिसत नव्हतं आणि इवन इथं आल्यानंतर सुद्धा तेच वातावरण आहे, बिलकुल काही विजिबिलिटी नाही, काहीच विजिबिलिटी नाही आहे का? थोडंसं वेट करावं लागेल। तर याचा आता पण लोक तेच बोलतात की विजिबिलिटी काही नाही आहे, तर शक्यतो चान्सेस थोडेफार आहेत, म्हणजे 90-10 असं म्हणू शकतो। थोडक्यात असे चान्सेस आहेत आपल्याला विजिबिलिटी भेटायचे, आपण वेट करू तिथं। हा एक असा पॅच आहे जिथं तुम्ही स्वतःला किती जरी सांभाळलं तरी एकदा तरी फिक्स लाल होणारच, कारण की इथं घसरणच जास्त आहे। जसं जसं आपण पुढं चालत चाललोय तसा तसा पावसाचा जोर वाढतोय आणि खालून धबधब्याचा पाण्याचा आवाज पण येतोय, आजूबाजूने जे धबधबे वाहतात त्याचा भरपूर सारा आवाज येतोय आणि पूर्ण रस्ता असा खाली घसरण्यासारखा आहे। तर त्याच्यामुळं रेकमेंड करतो प्रत्येक वेळेस सारखंच की ग्रिपवाले शूज घाला।
मस्त आहे मित्रांनो. जसं जसं आपण खाली जातोय तसं तसं पावसाचा जोर वाढत चाललाय आणि धुकं पण तेवढंच वाढत चाललंय. आणि आता आपण येऊन पोचलोय जिथं कुंड व्हॅली आहे, म्हणजे जिथं भरपूर असे कुंड आपल्याला बघायला हे हळू बना दगडात कोरलेले कुंड बघायला भेटतात आपल्याला इथं, थोडक्यात असं म्हणू शकतो. आणि तिथं एक कुंड नसून भरपूर सारे कुंड आहेत या आजूबाजूच्या परिसरामध्ये. पण आपण इथं खाली आल्यानंतर आपल्याला फक्त 2च कुंड बघायला भेटतात इथं समोरच्या बाजूला. आणि थोडंसं या उजवीकडे किंवा डावीकडे गेलात तर तुम्हाला अजून भरपूर सारे कुंड बघायला भेटतील. तर हे असे कुंड आहेत, असे छोटे छोटे कुंड आहेत. आणि पाणी पूर्ण म्हणजे पाणी स्वच्छ नाही आहे, मातीचं पाणी येते पूर्ण. हे असे छोटे छोटे कुंड आहेत आणि याला कुंड व्हॅली पण असं म्हणलं जातं. कुंडीक व्हॅली तर आहे ती अंदरबन जंगलाकडं, पण कुंड व्हॅली म्हणल्यानंतर हा स्पॉट येतो. भरपूर वर्षापूर्वी लोकांनी या ठिकाणी असे कुंड बनवून ठेवले होते, कारण की उन्हाळा आला की या कुंडामधलं पाणी त्यांना वापरता येईल. मंडळी, जेव्हा आपण कुंड व्हॅली जवळ येतो तेव्हा आपल्याला 2 वाटा फुटतात. एक वाट जाती डावीकडं कुंडाच्या आणि एक वाट जाती उजवीकडं. तर आपल्याला उजवीकडची वाट पकडायची आहे, ती आहे ही वाली वाट. इथून थोडंसं खाली जायचं आपल्याला आणि थोडंसं घसरण जास्त आहे इथं. आता तुम्ही बघितलं त्या व्हिडिओमध्ये की आपण म्हणजे नॉर्मल जरी चलत असेल तर आपल्याला तिथून असं अक्षरशः पळवत घेऊन जाते ते, इतकी घसरण आहे. हे असं इथून पूर्ण पाणी वाहतं आणि त्याच्यावरनं आपण जाणार आहे तर ते जास्त घसरण होणार आहे. त्याच्यामुळं व्यवस्थित आणि सावकाश या. आणि मी रेकमेंड करतो की लहान मुलांना इथं नका आणू, कारण की हे प्लेस एक रिस्की आहे. कारण की पाऊस जसा वाढते तसं पाणी वाढतं इथलं, प्लस फॉग वाढतं आहे आणि विजिबिलिटी पूर्णपणे काहीच विजिबिलिटी नाही आहे म्हणजे थोडक्यात. आणि ते चला पुढे निघूयात आपण. भयानक घसरट आहे इथं, थोडंसं जपून यावं लागेल कारण की दगड आहे त्याच्यावरनं पूर्ण पाणी वाहतं आहे. त्याच्यामुळे असं बसून यावं लागतं आहे. कारण की आपण इथं जर आपल्या समोरच्या बाजूला जर बघितलं तर डायरेक्ट दरी दिसते. सावळ्या घाटातलं सगळ्यात सुंदर दृश्य बघायचे असतील ना तर मित्रांनो, जसं जसं आपला मागचा फ्लॉग जातोय तसं तसं आपल्याला सह्याद्रीच्या डोंगर रांगा दिसायला सुरू झाल्या आणि त्याच्यातून येणारे सुंदर धबधबे हे एक म्हणजे तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की एक सुंदर दृश्य दिसतं डोळ्यांना. आता मी कॅमेऱ्याच्या ह्याच्यामध्ये जेवढं दाखवायचं होऊ शकतं तेवढं दाखवायचा प्रयत्न करतोय, पण जे डोळ्यांनी दृश्य बघायला भेटतात ना ते दृश्य कम्पेअर टू कॅमेरा काहीच नाही आहेत. तर वेळात वेळ काढून या, पण थोडीशी काळजी घ्या आणि सावळ्या घाटाला नक्की भेट. आपल्या मागच्या बाजूला म्हणजे त्या बाजूला जो वॉटरफॉल आपल्याला दिसतोय, म्हणजे विजिबिलिटी किती आहे माहीत नाही मला, पण शक्यतो दिसतच असेल तो वॉटरफॉल, आपला तो मागचा वॉटरफॉलचा आवाज इतका जास्त येतो म्हणजे तेवढ्या प्रेशरने पाऊस पडतो तुम्ही इमॅजिनही नाही करू शकत. एवढा पाऊस आहे भयानक आणि त्याच्यासोबत तेवढ्याच जोरात आणि त्यापेक्षा जास्तही जोरात म्हणू शकतो आपण, इतकं भयानक वारं सुद्धा आहे. अक्षरशः वारं उभारलेल्या माणसाला ओढून घेऊन जाते, एवढं डेंजर वारं सुरू आहे. तर तुफान असं म्हणजे एक नंबर घाट आहे सावळ्या घाट, तर मजाच मजा आहे नुसती. आणि हे असे पूर्ण व्ह्यू आहेत. तर आपण चला तसंच पुढे निघूयात. एकाच ठिकाणी आपण नाही म्हणलं तरी 15 मिनटं थांबलोय आणि तिथं फक्त बघत थांबलोय तिथले दृश्य काय होते आई शपथ, म्हणजे त्याला तोडच नाही, इतके छान दृश्य आहेत तिथले. आणि आपण त्या पायऱ्या थोड्याशा पुढून करून आल्यानंतर या साईडला आपल्याला अजून एक दगडात कोरलेल्या आणि हे असं स्वच्छ पाणी खाली येते आणि तिथलं पाणी पूर्ण पिण्यालायक पाणी आहे, कारण की पूर्ण दगडांमधून वरून येते पाणी. पण कुंडांमध्ये आता स्वच्छ पाणी नाही आहे त्याच्यामुळं नो चान्स. पण जे वरून पाणी असं घसरत खाली येते, थोडे थोडे धबधबे होत आहेत त्याचे तयार, ते पाणी आपण. या कातळात कोरलेल्या पायऱ्या बघून मीही थक्क झालो होतो, कारण की खूप वर्षानंतर सुद्धा या पायऱ्या अजून स्तुस्थितीमध्येच आहेत.
जसं जसं आपण पुढे येतो तसं तसं आपल्याला असं थोडंसं बारकं जंगल लागेल, तर त्या जंगलाची पायवाट आपल्याला सोडायची नाही आहे. आणि माती इतक्या प्रमाणात अशी म्हणजे घसरती आहे की काय म्हणजे त्याला तोडच नाही, इतकी प्रमाणात माती घसरती आहे. दगड तेवढे स्लिपरी आहेत आणि त्याच्यात पाणी वाहतं आहे मेन गोष्ट, तर चान्सेस खूप जास्त आहेत तुम्ही पडूही शकता. तर काळजी घ्या आणि ही अशी जंगल वाट मस्तपैकी एन्जॉय करा. मित्रांनो, काय दृश्य दिसत आहे इथून, अप्रतिम दृश्य आहेत. आणि खरंच म्हणजे इतक्या दिवस लोकांपासून ही जागा खूप जपून राहिली आहे आणि खूप स्वच्छता इथं, म्हणजे ॲज कम्पेअर टू आपण दुसरे वॉटरफॉल्स वगैरे बघायला जातो किंवा दुसरे जंगल ट्रेक्स करायला जातो, लोकांनी इथं खायच्या गोष्टी आणून तिथं खाऊन तिथंच तशाच फेकलेल्या आहेत. इथं थोडीसुद्धा स्वच्छता नाही आहे, पूर्ण स्वच्छ आहे. आणि कृपया करून हीच स्वच्छता इथं कायमस्वरूपी असू द्या. आणि या जंगलात चलत असताना झाडांना हात लावायचं म्हणजे टाळा, जेवढं होईल तेवढं झाडांना हात लावायचं टाळा, कारण की या दिवसामध्ये सापांचं प्रमाण खूप जास्त असतं आणि काही अपघात होऊ शकतो, त्याच्यामुळं झाडांना हात लावायचं टाळा. तर इथल्या बाजूला आपण इकडून आलो ना आत्ता, तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे या साईडला. आणि इकडं उजव्या हाताला म्हणजे डाव्या हाताला आपल्या जर या साईडने आलो तर डाव्या हाताला अजून एक रस्ता जातो, त्या साईडला गेलो तर आपण जो वॉटरफॉल वरच्या साईडने बघितला होता तो वॉटरफॉल आपण इथून बघू शकतो. तर जर विजिबिलिटी असेल तर बघूयात. सहज इकडे यायचं म्हणून आलो, पण असे सुंदर दृश्य भेटलेत या वॉटरफॉलचे की बस. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणाला माहीत असेल आजूबाजूच्या परिसरातलं की आपण आत्ता बघितलेला वॉटरफॉल नेमकं कुठला आहे, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आई शपथ, दृश्य खतरनाक. येण्यासाठी पोरं काय काय करू शकतात काही आयडिया नाही, पण पूर्ण सेफ्टी सोबत. तर अजून एक चालता चालतीवर आपल्याला भरपूर असे वॉटरफॉल बघायला भेटतील, असा एक स्पॉट भेटलाय. चला दाखवतो.
या सुंदरशा डोंगरावरच्या झाडीला बघून माझं मनही शांत झालं होतं, कारण की रोजच्या आयुष्यामध्ये दगदग करून इथं येऊन मला एक आनंदच झाला होता. आणि त्याच्यामध्ये हे सुंदर असे ढगाळ वातावरण आणि दुःख आणि त्याच्यात रिमझिम रिमझिम पाऊस हे एक मनाला शांतताच देत होतं. बऱ्यापैकी पावसाचा जोर कमी झालाय, आता एकदम भुरभुर आणि रिमझिम पाऊस सुरू आहे. होप सो. आणि विजिबिलिटी पण वाढती. आपल्या मागं बघू शकतो आपण त्या डोंगरावरनं या डोंगरावरती आलो आहे. आणि जसं जसं आपण हळूहळू पुढं जातो आहे तशी तशी विजिबिलिटी वाढत चालली आहे. आणि आपल्याला होप्स येत जात आहेत की आज व्लॉग खतरनाक होणार आहे. पाऊस कमी झालाय आणि आपण थोडं गडबडीत आपल्या म्हणजे सावळ्या घाटाच्या एकदम टोकावरती जाऊ आणि तिथून ड्रोन शॉट्स घ्यायला बघूत, कारण की पाऊस पूर्णपणे बंद झालाय. एकदम थेंब थेंब येतोय. तर आपण आत्ता ड्रोन शॉट घेऊ शकतो आणि लेट सी कसे ड्रोन शॉट्स येतात. मित्रांनो, हा होता आपला छोटासा आणि सर्वात सुंदर असा ट्रेक, जो की होता सावळ्या घाटाचा. आणि हा व्हिडिओ इथंच बंद करू आणि आपण आता परतीचा प्रवास सुरू करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेणेकरून बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून आणि जसा लाईक करा ढसा